नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचे लाडू म्हणजेच कोकोनट लाडू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतले आहे आणि या तुपात 3 कप ओल्या नारळाचा चव भाजून घेते. इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. हे छान मंद आचेवर परतून घ्यायचे आहे आणि हे छान परतून झाल्यावर तुम्ही बघू शकता हे मोकळं झालेलं आहे. आता यात आपण टाकणार आहोत अर्धा कप साखर आणि हे सुद्धा छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. आता साखरेचं थोडं पाणी झाल्यावर हे थोडं ओलसर होईल तर तेव्हा आपण त्यात टाकणार आहोत 1/4 कप दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर. हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया. आता हे थोडं परतून घेतल्यावर यात आपण टाकणार आहोत 1/2 कप कंडेन्स मिल्क. जर ही रेसिपी तुम्ही पूर्ण कंडेन्स मिल्कमध्ये करत असाल तर जेवढा तुम्ही ओल्या नारळाचा चव वापरणार आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहे त्याच्या अर्ध कंडेन्स मिल्क वापरायचं. आता हे मिश्रण थोडं कोरडं झाल्यावर यात याचा आपण गोळा करून बघूया. जर याचा गोळा बनत असेल तर हे आता तयार आहे. आता हे झालेलं आहे. यात आपण टाकणार आहोत वेलची पावडर आणि काजू बदामचे काप टाकणार आहोत. हे छान मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढूया. आता हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळूया. आता त्यावर लावूया छान डेसिकेटेड कोकोनट. दिसायलाही छान दिसतात आणि एका प्लेटमध्ये ठेवू. या प्रकारे मी सर्व लाडू वळून घेते. गार्निशिंगसाठी लावूया त्यावर छान केशर घातलेले दूध आणि नंतर त्यावर लावूया पिस्त्याचे काप. या प्रकारे तयार आहेत आपले कोकोनट लाडू. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.